हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अ चॅनल. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण हार्ट बंच कसा करणार आहोत त्याचं ट्युटोरियल बघणार आहोत. हा तुम्ही किचन म्हणून वापरू शकता, शोपीस म्हणून वापरू शकता, गिफ्ट आर्टिकल्स, रुखवतमध्ये, इवन कपाटाला किंवा फ्रीजला मॅग्नेटिक शोपीस म्हणून पण वापरू शकता. असं याचे मल्टिपल यूज तुम्ही करू शकता. आणि सगळ्यात बेस्ट यूज ऑफ युअर लेफ्ट ओवर यार्न, जितकी पण आपली छोटी छोटी ऊल राहिलेली आहे त्याचा वापर करून आपण हे सुंदरसं शोपीस बनवू शकतो. तर आपण पहिली एक थोडं मोठं हार्ट बनवणार आहोत. त्यासाठी पहिली एक मॅजिक रिंग करून घ्यायची. मॅजिक रिंग केल्यानंतर 3 चेन करून घ्यायच्या. 1 2 3. 3 चेन केल्यावर सुईवर 2दा धागा घ्यायचा आणि आपल्याला ट्रिपल क्रोशे बनवायचा आहे. सुईवर 2दा धागा घेतला की सर्कलमध्येच 2तनं 1 2तनं 1 आणि 2तनं 1 3 वेळेला आपल्याला सुई काढायची. तसंच अजून एक ट्रिपल क्रोशे म्हणजे 2 ट्रिपल क्रोशे, 3 चेन, 2 ट्रिपल क्रोशे, त्याच्यानंतर 3 डबल क्रोशे, 1 2 3 डबल क्रोशे झाला. त्याच्यानंतर पुन्हा एक ट्रिपल क्रोशे. आपल्याला हार्ट शेप द्यायचा आहे त्याच्यामुळे आपण लहान मोठे असे स्टेप्स करत चाललो आहे. एक ट्रिपल क्रोशे झाला की पुन्हा 3 डबल क्रोशे, 1 2 3. तुम्ही बघू शकता आपल्याला एक साईड आपला हार्ट शेप सुरू झालेला आहे. 3 डबल क्रोशे झाले की 2 ट्रिपल क्रोशे. हा पहिला ट्रिपल क्रोशे, हा दुसरा ट्रिपल क्रोशे. त्याच्यानंतर 3 चेन घ्यायच्या. 1 2 3. या सर्कलमध्ये स्लिप स्टिच करायचं. त्याच्यासाठी आधी थोडा सर्कल खेचून घ्यायचा, स्लिप स्टिच करून बंद करून घ्यायचं आणि हा जो सर्कल आहे तो पूर्णपणे खेचून घ्यायचा. तुम्ही बघू शकता सर्कल आपण खेचून घेतल्यानंतर आपला हार्ट शेप असा तयार होतो. धागा कट करून आपण हे जॉईंट करून घेऊया. तुम्ही बघू शकता आपला हा हार्ट शेप इथे तयार झाला आहे. हा आपला एक मोठा हार्ट झाला आहे. आता अजून एक आपल्याला छोटा हार्ट बनवायचा आहे. त्याच्या स्टेप्स तुम्हाला मी दाखवते. आता लहान हार्ट बनवताना पण सुरुवात आपल्याला एक मॅजिक रिंग, त्याच्यानंतर 3 चेन, 2 3, त्याच्यानंतर 2 डबल क्रोशे, 1 2 डबल क्रोशे, त्याच्यानंतर 3 हाफ डबल क्रोशे. म्हणजे सुईवर धागा घेऊन पूर्ण तिन्ही लूपमधनं सुई बाहेर काढायची. 1 2 3 हाफ डबल क्रोशे झाले. त्याच्यानंतर 1 डबल क्रोशे. ही हार्टची एक साईड झाली. आता पुन्हा आपल्याला डिक्रीज पॅटर्नमध्ये करायचं आहे. पुन्हा 3 हाफ डबल क्रोशे, 1 2 3 हाफ डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, 1 2. त्याच्यानंतर 3 चेन घ्यायच्या. 1 2 3. स्लिप स्टिच करून जॉईंट करून घ्यायचं आणि या सर्कलला बंद करायचं. धागा कट करून ओढून घ्यायचं आणि पॅक करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता हे आपलं एक छोटं हार्ट तयार झालं. अशाच प्रकारे तुम्हाला जितकी हवी आहेत बंच, जेवढा तुम्हाला बनवायचा आहे तेवढी मोठी छोटी अशी वेगवेगळी तुम्ही कलरची हार्ट्स
बनवून घेऊ शकता. आता त्याला आपल्याला स्टेम्प बनवायची आहे. स्टेम्प बनवायला मी ग्रीन कलर घेतलेला आहे. पहिली एक स्लिप नॉट करून घ्यायची. आता जो मोठा हार्ट बनवला आहे त्यासाठी स्टेम्प करायला आपल्याला पहिली 21 चेन्स करून घ्यायच्या आहेत. 21 चेन्स करून घेतल्या की मग प्रत्येक चेनमध्ये स्लिप स्टिच करत आपल्याला पहिल्या चेनपर्यंत जायचं आहे. प्रत्येक चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचे. इथे स्टेम्पला थोडासा थिकनेस द्यायचा. आपण हे पूर्ण 21 स्टेम्प्स चेन्समध्ये ह्या सगळ्या स्लिप स्टिच करून घेऊया. सो आपण 21 चेन्समध्ये 21 स्लिप स्टिच घालून घेतले आहेत. आता जे मोठं हार्ट केलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही जॉईंट करून घ्यायची. तर पहिली या हार्टला कडनं सुई घेऊन एक स्लिप स्टिच करून घ्यायचा. त्याच्यानंतर पुन्हा त्याच चेनमध्ये घालून अजून एक स्लिप स्टिच करायचं. त्याच्यानंतर जिथे आपण ही स्टेम्प बनवली आहे त्या स्टेम्पच्या पहिल्या चेनमध्ये सुई घेऊन एक स्लिप स्टिच करत त्याला आपण पॅक करून घ्यायचं. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर मग एक्स्ट्राचा धागा कट करून आपण जॉईंट करून घेऊया. लास्टला सगळे धागे कट करत आपल्याला फिनिशिंग करून त्याला क्लिअर पिक्चर द्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही हार्टला या स्टेम्प करून शकता. अशाच पद्धतीने जो लहान हार्ट आहे त्याला 13 चेन्स करत 13 स्लिप स्टिच करून त्याला आपण इथे जॉईंट करून घेऊया. सो फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपण हे लहान आणि मोठे दोन्ही आकाराचे हार्ट्स तयार करून घेतलेले आहेत आणि त्याचे हे छोट्या हार्ट्सना छोटी स्टेम्प, मोठ्या हार्ट्सना मोठी स्टेम्प असं बनवून आपण हे सेट तयार केलेलं आहे. आता ह्या सगळ्या हार्ट्सना एकत्र करून आपल्याला त्याचा एक बंच तयार करायचा आहे आणि त्याच्यानंतर असे पूर्णपणे एकमेकांवर हे हार्ट्स ठेवून असे हार्ट्स तुम्हाला जसे अरेंज करायचे आहेत त्याप्रमाणे अरेंज करत साधा आपला जो सुई धागा असतो साध्या सुई धाग्याने त्याला शिवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता साध्या सुई धाग्याने एकमेकांवर ते हार्ट्स ठेवून तुम्हाला जसा शेप द्यायचा आहे त्याप्रमाणे त्याला शिवून घ्यायचं आणि एक साधा नॉट करून एक त्याला बंचचा शेप द्यायचा. सो फ्रेंड्स, लेफ्टओव्हर यांचा बेस्ट यूज ही डिझाईन कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.